चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरला धोका निर्माण करणाऱ्या लोहार डोंगरी खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज तिसऱ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती जागृत करण्यासाठी आज आंदोलनस्थळी सद्बुद्धी महायज्ञ करण्यात आला. लोहार डोंगरी खाण प्रकल्प रद्द करा. बंडू धोत्रे यांनी प्रामुख्याने 16 मागण्यांची निवेदन प्रशासनाला दिले आहे. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या लोहार डोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही खाण सुरू झाली तर वन्यजीवांचा मार्ग खुंटून मानव वन्यजीव संघर्ष अधिक भीषण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्याघ्र भ्रमंती मार्ग सुरक्षित करून वन्यजीवांच्या अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेप थांबवणे, जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू रोखण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे, वन्यजीव संरक्षण आणि स्थानिकांच्या सुरक्षेबाबतच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी करणे आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याने आज आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. प्रशासनाला आणि सरकारला या गंभीर प्रश्नावर निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी या उद्देशाने महायज्ञ करण्यात आला. यावेळी वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहून बंडू धोत्रे यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.